किल्ले स्पर्धा आम्ही पण हे बांधला होता नळदुर्ग कुठे? बागेत आपल्या. अच्छा अच्छा. त्या किल्ल्याची इथं कार्यक्रम होता ना? हो का, ह्या बुरुजावर होता या. कधी होता? आत्ता जस्ट होऊन गेला. हां. 9:30 पोरं गेली, 9:30 राजे सामाजिक प्रशासन. ओके. त्यांनी स्पर्धा भरवला नंतर. नमस्कार, सुप्रभात मंडळी, राम राम. तुमचं या नव्या दिवसाबरोबर एका नव्या किल्ल्यासाठी स्वागत आहे. आपण एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहोत आणि तो ब्लॉग आहे, तो किल्ला आहे चिपळूण तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील एक दुर्ग. ह्याला काही जण जलदुर्ग म्हणतात किंवा काही दुर्गमसुद्धा असं म्हणतात. पण हा जो किल्ला आहे, या किल्ल्याला खूप मोठा इतिहाससुद्धा लाभलेला आहे. आणि आपण जो दौरा करत होतो सातारा ते रत्नागिरी या दरम्यानच आपल्याला हा किल्ला लागतो. आणि ह्या किल्ल्याचं नाव आहे गोवळकोट. गोवळकोट किंवा गोविंदगड असं दोन्ही नावाने हा किल्ला ओळखला जातो. आणि या किल्ल्याला बराचसा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते पार पेशव्यांपर्यंत या किल्ल्याला लढाई म्हणा किंवा प्रत्येक इतिहासात प्रत्येक ठिकाणी याची नोंद आढळते. आणि हा जो गड आहे हा चिपळूणपासून जवळपास 4 किलोमीटर अंतरावर उभा असलेला एका उंच टेकडीवर आहे. या गडाला तिन्ही बाजूने नदी तर एका बाजूने खंदक उभारलं गेलेलं आहे. खंदक आत्ता जरी आपल्याला पाहायला नसलं मिळत तरी मात्र ते पहिल्या काळी खंदक या गडाच्या संरक्षणासाठी यूज केलं जायचं, उपयोग केला जायचा. आणि ते एका साईडला आणि जी वशिष्ठ नदी आहे आपल्याला या तिन्ही बाजूने तिचं संरक्षण या गडाला होत जायचं. आणि जो व्यापार व्हायचा या खाडीतून तर त्याच्यावर संरक्षणासाठी या किल्ल्याची निर्मिती केली असावी असा अंदाज दर्शवला जातो. आणि असा बराचसा जवळपास आपल्या जमिनीपासून 60 मीटर उंचावर असलेला हा किल्ला आहे. आणि खूप जास्त अवघड नाही आहे, पूर्ण चढायला काहीच नाही आहे. पूर्ण आपली बाईक ही पूर्ण किल्ल्याच्या दारापर्यंत येते. आणि इथून आपण हा चिपळूण तालुक्यातील हा आपण किल्ला एक अनुभवू शकतो. आणि चला बघूया आपण बाकीचा किल्ला कसा काय आहे. आणि या गडावर महत्त्वाचं म्हणजे खूप जास्त तोफासुद्धा आहेत. बरेचसे वास्तू जे आहेत ते आपल्याला आजही सुव्यवस्थित पाहायला मिळतात. आणि त्या वास्तू आपण आता बघूया. आपण इथं गोवळकोटला आलो होतो आणि इथं आपल्याला काही मुलं भेटलेले आहेत. तर आपण त्यांची थोडीशी माहिती घेऊया. तर म्हणजे तुम्ही इथलेच आहेत? हो, आम्ही इथलेच प्रॉपर. आणि आपलं नाव काय? माझं नाव वंशविलास कांबळी. ओके. पागवाडी जातो. हे सगळे माझे मित्र बंधूच आहेत. अच्छा. आणि विशेष म्हणजे ह्यांना आपण दिवाळीत बनवलं होतं ना? हो, दिवाळीत. हां, तर दिवाळीत नळदुर्ग बनवला होता. आपण तुम्ही बघितलं असेल तर नळदुर्ग बनवला होता. एकदम अतिशय उत्तम असं बनवला होता. आणि त्याला त्याच्यात तृतीय क्रमांकाचं पारितोषिक भेटलेलं आहे. हां, प्राईज डिस्ट्रीब्युशन होतं आपल्या ह्या गोवळकोटवरच आणि त्यांना पारितोषिक भेटलेलं आहे. तर ह्यांना मी आता ह्यांच्याशी बोलत असताना ह्यांचं बरंचसं बघितलं की हे काही खूप वर्षापासून असं किल्ले निर्मिती करतात दिवाळीसाठी. आणि त्यांना बरेचसे पारितोषिक पण भेटलेले आहेत. आणि तुम्ही ह्या किल्ल्याला भेट देता कंटिन्यू? हो, कंटिन्यू भेट असते आमची. दर शनिवार रविवार इथं मोहीम होतात कचरा साफ करण्याच्या. प्रत्येक मोहीममध्ये आमचा सहभाग असतो. अच्छा, तुम्ही म्हणजे इथं साफसफाईचं पण काम करताय? साफसफाईचं अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि म्हणजे आता ह्या गडाबद्दल काय सांगता? तुमचं म्हणजे तुम्ही इथं राहताय, तुम्ही कंटिन्यू भेट देताय. ह्या गडाची माहिती सांगायला गेला तर ह्या गडावरनं छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप साऱ्या मोहीम आखलेल्या गेल्या होत्या. बरोबर. हा किल्ला चिपळूणचा केंद्रबिंदू मानला जातो. बरोबर. बाकी काय म्हटलं तर आता किल्ल्याची सध्याची अवस्था थोडीशी हालाकीची आहे. पण थोड्याच दिवसात आम्ही सगळे मित्रमंडळी मिळून काम करायचे प्रयत्न करू. इथं जेवढ्या जमल तेवढ्या करू. नाही, तुमची गडाची जी आपुलकी आहे ती आम्हाला बघायला भेटते बऱ्यापैकी. आणि तुम्ही ही गोष्ट आम्हाला माहिती नव्हती की तुम्ही इथं साफसफाई पण करताय आणि बोर्ड वगैरे लावले जेणेकरून लोकांना माहिती व्हावी की इथे इथे आल्यानंतर पूर्णपणे व्यवस्थित बघता येतो आणि कुठल्या वस्तू कुठे काय काय आहे हे लोकांना कळतं. तर हे तुम्ही चांगलं काम केलेलं आहे अशा प्रकारे. आणि बाकी काय सांगाल अजून? बाकी काय सांगण्यासारखं असं विशेष नाही. पण ह्या बुरुजावरनं तिकडचा तो बुरुज, हा समोरचा बुरुज गेलात लगेच तिकडनं वाशिष्ठी दर्शन होतं. पूर्ण चिपळूणची जी मोठी नदी आहे सर्वात मोठी नदी तिकडनं दिसते. महाराज तिकडनं पूर्ण चिपळूणावरती लक्ष ठेवायची.
बरोबर. ह्या गडच गड सेंटरला असं आहे की सगळीकडे लक्ष ठेवता येईल. लक्ष ठेवता येईल. प्रत्येक बुरुजावरनं गेला तर तुम्हाला टॉप व्ह्यूज गावल. कुठं असं गावणार नाही की डायरेक्ट दरी विरी, पूर्ण ह्याच्यावरनं पूर्ण चिपळूण तुम्हाला दिसेल पूर्ण प्रत्येक बुरुजावरनं. चांगलं आहे. बाकी तुमचं नाव काय? माझं संजय खेडेकर. ओके. आणि तुझं? पारस राकेश गमरे. गमरे. अच्छा. हे किल्ला बांधण्यात हे पण असतात सोबत? सगळे लहान पोरांपासून सगळे असतात. अच्छा. आम्ही 10 पोरं म्हटलीस तरी नाही म्हटलंस तरी ह्यांच्या वयाचीच 5-6 पोरं, आम्ही बाकीचे 4-5 लहान. अच्छा. मोठी म्हणजे अशी माझ्या वयाची. नाही, पारितोषिक चांगलं आहे. याच बुरुजाचा फोटो आहे तो. ह्याच बुरुजाचा फोटो आहे. राजे सामाजिक प्रतिष्ठान गोवळकोट यांनी हे पारितोषिक दिलेलं आहे. आपण एक फोटो घेऊया. हो, घेऊया ना नक्की. किल्ले स्पर्धा आम्ही पण हे बांधला होता नळदुर्ग. कुठे? बागेत आपल्या. अच्छा. त्या किल्ल्याची इथं कार्यक्रम होता का? हो का, ह्या बुरुजावर होता. ह्या कधी होता? आत्ता जस्ट होऊन गेला. 9:30 पोरं गेली. 9:30. राजे सामाजिक प्रशिक्षण. ओके. त्यांनी स्पर्धा भरवला नंतर. मग हे बघू. प्राईज काय दिलं ते? प्राईज तृतीय क्रमांक आलाय. ते अगरबत्तीचं पाकिट आहे. अच्छा. तुमचं जर पहिला आम्ही राजगड बांधला होता. ओके. रायगड. त्यानंतर हा या वर्षीचा बांधला होता. अच्छा. मग तुला आवड आहे का? पोरं सगळी असतात. आम्ही आता तिघच का आलो आणि बाकी सगळी कामं होती. अच्छा. जवळची तर मोठा बांधलेला आहे. पूर्ण मॅप वरती बघून डिटेल केलेली आहे. मस्त केलं. 14 बुरुज होते आणि 114च्या 14 आम्ही दाखवले होते किल्ल्यात. अच्छा. किती दिवस लागले ते त्याला बनवायला? आम्हाला दिवा बनवायला तरी 15-20 दिवस लागले. आणि किती जण? 10 पोरं होतो. 10 पोराला 15 दिवस लागले. अरे मेहनत आहे. पूर्ण पाण्या बिण्यापासून सगळं. अच्छा. जय शिवराय. चला, आपल्याला आता मंदिर पाहायला भेटतं. आपण थोडंसं दर्शन घेऊया मंदिराचं. सुंदर अशी देवी. आणि आपल्याला या मंदिरातच सोबत तुम्ही बघितलं तर हे मंदिर तर आहे. सोबत आपल्याला त्या मंदिराच्या त्या देवीच्या पाठीमागे आपल्याला काही गडाची नावं लिहिलेली आहेत. भवानीगड, पन्हाळा, महिमानीगड, रत्नदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयगड, गणपतगड, यशवंतगड, शिवनेरी, रायगड, गोविंदगड, गोपाळगड, आंबोळीगड, जयगड, कुळगड, पालगड, रसागड अशा जवळपास बऱ्याच किल्ल्यांची इथे नाव आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे देवीचं सुंदर असं मंदिर सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतं. ते आपल्याला इथं एक चुन्याचा घाणा जो बोर्ड आहे तो इथे आपल्याला चुन्याचा घाणा पाहायला मिळतो. थोडंसं अडचण असल्यामुळे आपल्याला पाहायला भेटत नाही. आणि इथं हे जे चुन्याचा घाणा आहे तो याचं जे चाक आहे ते आता आपल्याला काही पाहायला भेटत नाही. पण या चुन्याच्या घाण्यात जो दगडी चाक असतात त्याला बैलाच्या साह्याने असं फिरवलं जातं आणि त्या घाण्यातून जो चुना निघतो तो चुन्याचा उपयोग करून इथल्या बांधकामासाठी त्याचा उपयोग केला जात असायचा. पण मात्र तुम्ही जर बघितलं असाल तर इथलं जे हे किल्ल्याचं जे बांधकाम आहे त्यात कुठेही चुना आढळत नाही. मात्र आपला जो हा हौद आहे, हा पेशवाई काळात बांधला गेलेला जो हौद आहे त्यात मात्र जो आतून गिलावा करण्यासाठी होता, जो पाणी निघून जाऊ नये म्हणून त्यासाठी जो या बांधकामासाठी त्या चुन्याच्या घाण्याचा उपयोग केला गेला होता. आणि आजही आपल्याला हा चुन्याचा घाणा इथं पाहायला मिळतोय. तुम्ही बघू शकताय हे पाण्याचं जे टाका आहे त्याच्या पुढंच असलेली ही सदर अशी पाटे आहे इथं. आणि ही सदर जे आहे हे आपण आता पाहूया. चांगल्या म्हणजे थोड्याशा चांगल्या अवस्थेत आहे असं म्हणायला काही हरकत नाही. अशा
अवस्थेत असलेली ही सदर आपल्याला इथे पाहायला भेटते. आपण आता हा समोर बघतोय तो बोर्ड आहे सदर आणि ही वास्तूसुद्धा आहे सदर. तर सदर हा फारसी आणि पार्शियन या भाषेतील शब्द असून शब्द हा सदर या शब्द होता. त्याचा अपभ्रंश सदर असा म्हणजे सदर झाला आणि सदर म्हणजे किल्ल्यावरील जो कारभारीचा मुख्य जागा असायची, या जागेतूनच आपल्या या किल्ल्याचा कारभार पाहिला जायचा आणि किल्ल्यात येणाऱ्या प्रवेशाचा कारभार पाहिला जायचा. या जागेचाच दरबार भरत असे. म्हणून ही जी सदर असते ती अशी भक्कम स्वरूपात उभारली गेलेली असते आणि ही किल्ल्याची ह्या किल्ल्याचा देखरेख जो आहे, जो कारभार आहे, ती जी मुख्य जागा आहे म्हणजे ही सदर असते. इथूनच सगळा या किल्ल्याचा कारभार पाहिला जात असेल. जी बुरुज आहे तो पूर्वेकडील जो आपला दरवाजा आहे त्याचा हा बुरुज आहे आणि इथेच आपल्याला हा भगवा फडकताना पाहायला मिळतोय. आणि जर इथं जर पाहिलं तर आपल्याला ह्या ध्वजबरोबरच आपल्याला इथे एक ऐतिहासिक तोफा आणि हा जो बुरुजावर 2 तोफा आहेत त्यासुद्धा पाहायला मिळतं. पूर्ण निकामी झालेल्या ह्या दोन्ही तोफा आहेत, पण अतिशय मोठ्या आणि थोडेसे चांगल्या अवस्थेत म्हणायला काही हरकत नाही. तर अशा ह्या तोफा आहेत. तुम्ही इथं बघितलं तर आपल्या इथे एक छोटंसं होल पाहायला मिळतं. इथूनच या तोफेची जो दिवा पेटवला जात असतं बघा, इथे पण आपल्या इथे एक आणि ह्या प्रत्येक तोफेला, ह्या प्रकारच्या तोफेला ते खोल असतं आणि तिथूनच आपल्याला हे बघू शकता आपण. इथं 2 तोफा आहेत आणि आपल्याला हे समोर दृश्य दिसतंय ना, हे दृश्य हे एका कागदावर उतरणं म्हणजे अप्रतिम गोष्ट आहे. असं बघायला गेलं म्हणतात ते आपल्याला आता त्यांचं नाव विचारायचं विसरून गेलो, पण त्याचा आपला जो शॉट आहे ना आपण तो ह्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे आणि ते जे दृश्य पाहून असं वाटत नाही की आपण ते हाताने ते एका कागदावर उतरू शकतो. एवढं अतिशय उत्तम आणि अतिशय चांगल्या प्रकारचं जे आर्ट आहे त्यांना उतरलेलं आहे. आपल्याला हे समोरचं दृश्य आपण बघूया या पेंटद्वारे. नमस्कार मंडळी, आपला इथं झालेला आहे, आपल्या या गडाची पूर्णपणे भ्रमंती पूर्ण झालेली आहे. तुम्हाला या गडाला यायचंच झालं तर तुम्ही चिपळूणपर्यंत भरपूर बसेस आहेत, त्या बसेसने येऊ शकता आणि चिपळूणमध्ये आपला गोवाळकोट म्हणून कोणालाही विचारल्यानंतर तुम्हाला ते रिक्षाद्वारे वगैरे इथपर्यंत आणून सोडू शकता. जर तुमच्याकडे बाईक असेल तर तुम्ही बाईक या गडाच्या एकदम दरवाजापर्यंत तुम्हाला येऊन येते. आपली बाईक बघू शकता, आपली बाईक इथे उभा आहे. इथपर्यंत आपली जी गाडी आहे, सगळ्या गाड्या आपल्याला इथपर्यंत येतात. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही रिक्षाने येत असाल तर ते रस्त्यापर्यंत सोडतील किंवा तुम्ही जर त्यांना अजून काही एक्स्ट्रा पैसे दिले तरी ते इथंही आणून सोडू शकतात. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या चिपळूण शहरात एका विशिष्ट नदीच्या काठावर एका डोंगरावर उभारलेला गेलेला हा गोवाळकोट किल्ला आपल्याला एका दिवसात पाहून आपण या किल्ल्याचा एक अविस्मरणीय असा अनुभव घेऊ शकतो.